हॅलो एव्हरीवन. तर आज आपण घेणार आहोत जो इंग्लिश मीडियमचा जो तुमचा पुस्तक आहे अक्षर भारती या पुस्तकातील सर्व पोयमचे रसग्रहण हे आपण घेणार आहोत. ओके, तर तुमचा आधी रसग्रहणाचा प्रश्न कसा येतो ते आधी आपण थोडंसं समजून घ्या. की प्रश्न दुसरा आ मध्ये कवितेवरील आधारित कृती असते. त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील कोणत्याही दोन कवितांचे फक्त नावे दिले जातात आणि त्यावर आधारित कृती करायची असते. तर हे तुम्हाला 8 मार्कासाठी आहे. जे इंग्लिश मीडियमची मुलं आहेत त्यांना 8 मार्कासाठी हा प्रश्न येतो. तर त्यामध्ये प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री त्याला 1 मार्क असतो. प्रस्तुत कवितेचा विषय याला 1 मार्क असतो. ओके, मग शब्दांचे अर्थ त्याला 2 मार्क असतात. 4 किंवा 2 शब्द दिले जातात, ते तुम्हाला सोडवायचे असतात. मग हे तर कंपल्सरी क्वेश्चन असतात पहा, म्हणजे 4 मार्काचे. आणि बाकीचे जे आहेत 2 2 2 असे 6 मार्क, समजा 4 मार्क. तर त्यामध्ये कधी येऊ शकतं म्हणजे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, भाषिक वैशिष्ट्य, व्यक्त होणारा विचार, हा एक फिक्स टाकतात की म्हणजे कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ. 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्यातून तुम्हाला मिनिंग लिहायचा असतो. आणि कविता आवडली किंवा न आवडण्याची कारणे. तर हे पण 2 म्हणजे मोस्ट ऑफ म्हणजे हे रिपीट असतात की हे 2 प्रश्न म्हणजे असे झाले. हे 4 आणि 4 हे 2 2 मार्क, असा 8 मार्काचा हा प्रश्न असतो. मग हे जे आहेत प्रश्न ते कधी म्हणजे टाकतात किंवा नाही टाकत, पण बाकीचे कंपल्सरी असतात. तर हे जर 2 नाही आले तर यातून कोणताही प्रश्न हा येऊ शकतो. तर असंच आपण एका एका कवितेचं रसग्रहण आज पाहणार आहोत. तर आज पहिली जी तुमची पोयम आहे किंवा आपण त्याला संतवाणी म्हणू, तर तुम्हाला एवढ्या पोयम आहेत पहा. संतवाणी आहे, त्यामध्ये 2 आहेत, अंकिला मी दास तुझा आणि योगी सर्व काळ सुखदाता. नंतर आहे औक्षण, 2 दिवस, हिरवगार झाडासारखा आणि स्वप्न करू साकार. तर त्यातला आज आपण पाहणार आहोत अंकिला मी दास तुझा आणि योगी सर्व काळ सुखदाता. या 2 पोयमचं रसग्रहण आपण पाहूयात. तर आता संतवाणी कविता नंबर 2, अंकिला मी दास तुझा. संत नामदेव ह्यांनी हे लिहिलेलं आहे पहा. तर कवितेचे कवी आहेत संत नामदेव. कवितेचा रचना प्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे की अभंगवाणी हा अभंग आहे. आणि कवितेचा काव्य संग्रह जो आहे ते सकल संतगाथा खंड पहिला जो आहे ते श्री नामदेव महाराजांची अभंगगाथा यातून हा घेतलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे कवितेचा विषय. जे अंकिला मी दास तुझा याचा विषय काय आहे, तर देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजे आपला संभाळ मायेने करावा अशी विनवणी करणारा, तसेच परमेश्वर कृपेची याचना ही ईश्वराची भक्ती, हा विषय या अभंगामध्ये आहे. ओके, नंतर कवितेतून व्यक्त होणारा जो आपण भाव म्हणू तर शांत रस आहे पहा. कधी पण पहा तुम्ही संतवाणी वगैरे असते किंवा अभंग असतो तर शांत रसामध्ये असतो. तर देवरूपी आईने या बाळाचा म्हणजेच आपला संभाळ करावा ही विनवणी करणारा अत्युच्च भक्तिभाव या संतवाणीत आपल्याला दिसून येतो. मग ही जी संतवाणी आहे त्याचं लेखनाचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही अभंग रचना अतिशय उत्कट असून अभंगाची भाषा शैली सुबोध आहे, साधी आहे, सरळ आणि सोपी आहे. अत्यंत लाडीवाळ शब्दातून पक्षिणी आणि गायीचा मातृभाव व्यक्त होतो आणि बाळाची व्याकुळता मनाला भिडते. मग पक्षिणी जे आहे व गाय आहे यांच्या दृष्टांतातून प्राणी पक्षामधील जो मातृप्रेम आहे, ओके, हे देखील भावोत्कट म्हणजे शब्दात हे गुंफलेलं आहे. नंतर जर म्हणजे संतवाणी जी आहे त्याचं जर मध्यवर्ती कल्पना तुम्ही पाहिली तर या अभंगात संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला म्हणजे देवाला, ओके, आई म्हटले आहे. आणि आईची माया जशी तिच्या बाळावर अविरत म्हणजे बरसत असते, तशी मायेची पखरण हे देवा तू माझ्यावर माझ्या बाळावर करावी अशी विनवणी या अभंगात किंवा आर्त शब्दात ही प्रकट केलेली आहे. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. तर कवितेतून व्यक्त होणारा विचार जर आपण पाहिला तर संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हटले आहे. आपण स्वतःच तिचे तानुले आहोत असा विचार या अभंगात आपल्याला दिसून येतो. मग आई बाळाची काळजी घेते, बाळाला काही दुखले खुपले तर तिचा जीव कासावीस होतो. ओके, त्याचप्रमाणे दयाळू विठू माऊलीने आपला सांभाळ करावा आणि संसारूपी आगीत होरपळणाऱ्या मनावर मायाची फुंकर घालावी असा हा आशय या अभंगात आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे. म्हणजे हा झाला कवितेतून व्यक्त होणारा विचार. आता
कवितेतील आवडलेली ओळ तुम्ही कोणतीही तुमच्या मनाने लिहू शकता. इथं आहे, अग्नी माझी पडे वाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. ही कवितेची ओळ आहे जी आवडलेली आहे. तर तुम्ही तुमची कोणतीही असू शकते. आता ही कविता आवडली आणि न आवडण्याची कारणे, तर आपण आपला आवडलीच लिहायचं आहे, आवडलीच असं लिहायचं आहे. मग सुरुवात अशीच करायची की ही कविता मला खूप खूप आवडली, यातून मला भक्ती करण्याचा मार्ग मिळाला, भाषा सोपी सरळ असल्यामुळे अभंगाचा अर्थ समजतो. या अभंगात संत नामदेव यांनी विठ्ठलाला आई संबोधून स्वतःचा सांभाळ हा करण्याची विनवणी केली आहे. आणि या अभंगात वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली आणि आई किती जपते आपल्याला, देवानेही आईप्रमाणे आपल्यावर मायेची नित्य पखरण करावी, हा विचार मनाला भावलेला आहे. म्हणून मला हा अभंग खूप आवडतो, असं तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता कवितेतून काय संदेश भेटत आहे, तर संत नामदेव जे आहे ते देवाला आई मानून आपला सांभाळ बाळाप्रमाणे करावा असं विनवतात. त्याचप्रमाणे बाळ पूर्णपणे आईवर विसंबून असते आणि त्याचप्रमाणे आपणही देवाचरणी लीन व्हावे, म्हणजे तो आईप्रमाणे आपला सांभाळ करीन असा दृढ विश्वास या संत नामदेव यांच्या अभंगातून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे. मग संत नामदेवांनी विविध दृष्टिकोनातून परमेश्वर आणि आई एकच रूप आहे असा संदेश देखील यातून दिलेला आहे. तर अशा टाईपचं तुम्ही रसग्रहणाचे जे पण पॉईंट येतील, तर ते प्रत्येक पॉईंट 11 पॉईंट आपण यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये यातून 6 पॉईंट येऊ शकतात कोणतेही, तर त्या हिशोबाने तुम्हाला प्रिपेअर होऊन जायचं आहे. आणि साधी सोपी आणि अशा जर शब्दात तुम्ही रसग्रहण करत असाल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटू शकतील. ओके, तर नेक्स्ट आपण पोयम पाहूयात, जे संतवाणीचं आहे. ते योगी सर्व काळ सुखदाता, हे संत एकनाथ महाराज यांचा आहे. पहा, ओके, तो इसका भी हम देखते हैं. मुद्दा संतवाणी आहे, ही योगी सर्व काळ सुखदाता ही अभंग आहे. तर कवितेचे कवी आहेत पहा, संत एकनाथ महाराज, आणि कवितेचा रचना प्रकार आहे अभंगवाणी. ओके, आणि कविता कुठून घेतली आहे, तर एकनाथी भागवत शासकीय. ओके, इथून हे काव्यसंग्रह घेतलेला आहे. नंतर कवितेचा विषय जर आपण पाहिला या संतवाणीचा, तर संत एकनाथ महाराजांचा हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे. योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना ह्या योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. भक्ती हा विषय तन्मयतेने हाताळला आहे यामध्ये. आता कवितेतून काय भाव व्यक्त होतो किंवा संतवाणीतून, तर सगळ्या आम्ही म्हटलं तसं की शांतरस आहे. पहा, पाणी आणि योगी पुरुषाची सार्थ तुलना करणाऱ्या या अभंगात योग्याच्या आत्मज्ञानाच्या गोडीने सर्व जनांचा, म्हणजे लोकांचा, जन म्हणजे लोक, जनांचा सर्व इंद्रियांना शांत करण्याचा दृष्टांत प्रत्ययाला येतो. हा भाव यातून व्यक्त होत आहे. नंतर आहे कवींचे लेखन वैशिष्ट्य, म्हणजे कशा टाईपनं लिहिलेलं आहे, तर बहुश्रुश्रुता, समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, सुबोधता ही संत एकनाथांची लेखन वैशिष्ट्ये आहे. या अभंगात आपल्याला आढळतात. पाणी आणि योगी पुरुष यांच्या तुलनेने लौकिक आणि अलौकिकाची सांगड घालताना संत एकनाथांनी दृष्टांत यामध्ये योजले आहे. पाणी फक्त लौकिक पोटाची भूक शमवते, पण योगी पुरुषाचे आत्मज्ञान हे लोकांचे मानस उजळवते. आणि हा सूचित अर्थ या ओघवत्या शब्दकळेत संत एकनाथ महाराजांनी साधलेला आहे. आता याची जर योगी सर्व काळ सुखदाता याची जर आपण मध्यवर्ती कल्पना जर पाहिली, तर योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात संत एकनाथ महाराजांनी पाणी आणि योगी पुरुष म्हणजे योग साधना करणारा साधू यांची तुलना केलेली आहे. पहा, मग योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांनी या दृष्टांतातून स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यातून योग्याची साधना किती श्रेष्ठ असते हे आपल्याला यातून पटवून दिलेलं आहे. ही झाली मध्यवर्ती कल्पना. नंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार जर आपण पाहिला, तर योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठी झटतात. दोघेही जनमानसाची निस्पृह सेवाच करतात. अर्थात पाणी फक्त लौकिक पोटाची भूक शमवते, परंतु योगी हे पुरुषाचे आत्मज्ञान हे लोकांचे मानस उजळवते. आणि हा विचार संत एकनाथांच्या ओघवत्या शब्दातून व्यक्त झालेला आपल्याला दिसत आहे. तर हा एक त्यातून विचार मांडलेला आहे.
नंतर आहे आवडलेली ओळ, तर जेवी चंद्रकिरण चकोरासी पाखोवा, जेवी पिलियांसी जीवन जैसे का जीवांशी तैसी सर्वांसी मृदुत्व, जळवरीवरी क्षाळीमळ योगिया सब्राह्य करी निर्मळ, उदकसुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. ही एक ओळ यातली चांगली आहे. ओके, नंतर आता एक मुद्दा आला तुमचा, कविता आवडणे आणि न आवडण्याची कारणे. तर संतवाणीची भाषा सोपी सरळ आहे. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत व अभंगात सार्थ तुलना केलेली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवलेले आहे. पाण्याने एकाच वेळची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. ही बाब संत एकनाथांनी उदाहरणासहित सोप्या शब्दात पटवून दिलेलं आहे. पहा, मग त्यांनी विशद केलेली योगी पुरुषाचे महत्त्व थेट आपल्या मनाला भिडत आहे. मग संस्तंगाने जीवाला मार्गदर्शन आणि मनशांती मिळते, हे मनोमनी पडते. म्हणूनच हा अभंग मला खूप आवडतो असं लिहिणं आवश्यक आहे. जर शेवटचा मुद्दा आपण पाहिला तर कवितेतून मिळणारा संदेश काय आहे, तर योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना संत एकनाथांनी योगी पुरुषच सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे. योगी पुरुष संत सहवास हा आपल्या योग्य मार्गातून प्रगतीकडे घेऊन जात आहे आणि योगी पुरुष तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो आणि योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निर्लेप, निस्वार्थी आणि निर्मळ होतात. म्हणूनच योगी पुरुषाच्या सानिध्याने भवसागर पार करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती आपल्याला भेटत आहे. तर असा संदेश या अभंगातून आपल्याला मिळत आहे. तर आज आपण पाहिलं संतवाणी पाहिली तुमची अ आणि आ. तर नेक्स्ट पण असेच रेकॉर्डिंग्स तुम्हाला भेटेल रसग्रहणाचे. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.